तरी देखील लोकांनी आपल्या भावना ज्या आहेत त्या आक्रमक भावना ज्या आहेत त्या बोलून दाखवल्या आहेत आणि त्यामुळं या मूक मोर्चाला एक प्रकारे आक्रमक स्वरूप देखील काही वेळा प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मोर्चेकरी संतप्त भावना ज्या आहेत त्या व्यक्त करतायत। जर शासनाला जर शिक्षा देणं होत नसेल आरोपीला तर आरोपी आमच्याकडे सोपवा अशा पद्धतीच्या संतप्त भावना देखील आरोपीने व्यक्त केलेल्या होत्या। तर मी जसं म्हणालो की डी झोन हा खरं तर राखीव असतो ज्याच्यामध्ये लोक याची एक सोय केलेली असते। डी झोन निश्चित आफ्ताब मी तुमच्याकडे येऊच, परंतु तुर्तास आपण व्यासपीठ बघतोय। व्यासपीठावरती जितेंद्र आव्हाड, नरेंद्र पाटील त्यासोबतच अनेक महत्त्वाचे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मूक मोर्चा सध्या बीडमध्ये आपण बघतोय आणि या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते कशा पद्धतीने सामील झालेले आहेत ते आपल्याला या व्यासपीठावरून कळेल। सर्वांचा निर्धार एकच आहे, सर्वांची मागणी एकच आहे की संतोष देशमुख ज्यांच्या हत्येला 19 दिवस उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा त्यांच्या हत्येमधील जे मारेकरी आहेत, जो नेमका मुख्य सूत्रधार आहे तो अजूनही मोकाट असल्याची या सगळ्यांची भावना आहे आणि त्यामुळे जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत आपला हा मोर्चा हे आंदोलन असंच सुरू राहील असा निर्धार यामधून करण्यात आलेला आहे। कालच रेणापूरमध्ये सुद्धा एक भव्य असा विराट मोर्चा काढण्यात आलेला आणि त्यावेळी संतोष देशमुख यांच्या कन्या त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं। ते भाषण बघून अनेकांना रडू कोसळलं, कारण एका चिमुरडीनं आपल्या वडिलांचे जे मारेकरी आहेत त्यांना न्याय देण्याची मागणी केलेली आहे आणि त्या कालच्या त्या भाषणानंतर अनेकांच्या भावना या आपण बघतोय की तात्काळ जे कोणी मारेकरी असतील, जे कोणी या प्रकरणामधले आरोपी असतील त्यांना अटक केली गेली पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई झालेली पाहिजे। परंतु सरकार कुठेतरी या मारेकऱ्यांना अभय देते का असा सुद्धा सवाल विचारला जातोय। स्टेजवरची ही दृश्य आपण बघतोय। नरेंद्र पाटील त्यासोबतच जितेंद्र आव्हाड सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रकाश सोळंके हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला स्टेजवरती दिसतायत। अभिमन्यू पवार सुद्धा आलेले आहेत। एकंदरीतच सर्वच पक्षीयांचे नेते कुठलाही मतभेद न ठेवता या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। विशेष म्हणजे अजित पवार गटाचे नेते असलेले आमदार असलेले प्रकाश सोळंके हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला स्टेजवरती दिसतायत। गोविंदकडे पुन्हा जाऊयात। गोविंद, सर्व पक्षीय या ठिकाणी आहेत, सर्व पक्षीय नेत्यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे। काय नेमकी भावना आहे सगळ्यांची? आपण बघतोय